मंडळीच ठरलं तर मग मालिकेच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत. सायली अर्जुनकडे बघून म्हणते का हो काहीच नाही होणार का. पण अर्जुन एकदम हताश होऊन सायलीकडे बघत असतो. अगं माझ्या हातात असताना सायली मी तुला घराच्या बाहेरही जाऊ दिलं नसतं. तोपर्यंत अश्विनच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि अश्विन म्हणतो की अरे अजून तर सायली वहिनी घरातच आहे आणि हा मेसेज कसं काय मीडियामध्ये लीक झाला. कारण मीडियावाले त्यांच्या घराच्या बाहेर सर्वजण उभे असतात आणि इन्स्पेक्टर म्हणत असतात हे बघा तुम्ही आता ना आम्हाला सायली मॅडमांना घेऊन जाऊ द्या बरं का. आणि लगेच सर्व सायलीला घेऊन बाहेर निघताय आणि बाहेरचं खूप जोराचा पाऊसही चालू आहे मंडळी. आणि तसंच ते आवराआवर करत असतं पण अर्जुनही सायलीची वाट काढतोय प्रेक्षकांना. कारण सायलीला तो खूप प्रोटेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय पण मीडियावाले इतकी गर्दी करताय. एक ना हजारचे प्रश्न विचारत असतात की सायली मॅडम तुम्ही स्वतः एक बाळाची आई होणार असल्यानंतर तुम्ही अशी मुलींची तस्करी कसं काय केली हो. आणि असं करत असताना ते जेमतेम गाडीपर्यंत पोहोचताय आणि गाडीमध्ये चढल्यानंतर सायलीला अर्जुन म्हणत असतो हे बघ मी तुझ्याबरोबरच आहे सायली तू टेन्शन घेऊ नको बरं का. आणि इकडं मधुभाऊ मात्र लगेच अर्जुनरावांची वाट बघत असतं. अजून कसं हे अर्जुनराव आले नाही बरं का. आणि तो गौरी तर रडायलाच लागते कारण तिला सायलीच हवी असते. आणि ती म्हणते की जोपर्यंत सायली ताई येणार नाही तोपर्यंत मी जेवणही करणार नाही. आणि मधुभाऊ लगेच कुसुमताईंना म्हणतं हे बघ कुसुम तू सायलीला फोन कर बरं का. कुसुमताई सायलीला फोन करायला घेत आहे कारण गौरीसाठी त्यांना सायलीला बोलावंच लागणार असतं मंडळी. आणि इकडं मात्र कल्पनाताई आणि प्रतिमा त्या गणपती बाप्पांना संकटात म्हणजे पाण्यात टाकलं आहे त्यांनी. आणि गणपती बाप्पांना सांगताय की आमचं संकटाचं निवारण कर बाबा आणि आमच्या सायलीला लवकरात लवकर घरी आण बरं का. आणि ते देवी मातेला सुद्धा प्रार्थना करते प्रतिमा आत्या की आता कुठं माझी लेक मिळाली होती गं आई तू का गं दूर केलं तिला माझ्यापासून. प्रतापराव सुद्धा सायलीसाठी खूप रडताय. त्यात अश्विन त्यांना म्हणत असतं की पप्पा तुम्ही नका हो धीर सोडू. आणि तितक्यात त्याला का श्वेताच्या मोबाईलवरती कुसुमताईंचा फोन येतो आणि कुसुमताई म्हणते अगं सायलीजवळ फोन दे बरं का तिचा फोन नाही लागत आहे. आणि श्वेता कुसुमताईंना म्हणते हे बघ कुसुमताई तुम्ही ना थोडं शांत होऊन व्यवस्थित ऐका बरं का. कारण सायली ताईला ना पोलिसांनी अटक केली अगं कारण मुलींच्या आपल्या आश्रमातल्या मुलींच्या तस्करीबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल केला. हे ऐकून तर कुसुमताईंचा तर अक्षरशः जीव इतका खालीवर होतोय आणि त्या लगेच हातातला मोबाईल सोडून देत आहे. आणि हे ऐकून तर गौरी जास्तच रडायला लागते. आश्रमातल्या मुली जेमतेम करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करताय गौरीला. आणि मधुभाऊ म्हणता गं कुसुम काय झालं ग अहो आपल्या साऊला ना पोलिसांनी अटक केली मधुभाऊ. आणि मधुभाऊ म्हणता हे बघ चला आपल्याला आता निघायला हवं बरं का. का कोणास ठाऊक माझा खूप जीव घाबरतोय ग कुसुम. असं म्हणून सर्वजण आता प्रतापरावांच्या घराकडं निघाले. आणि इकडं मात्र हे तिघही जे शकुनी मंडळी आहे ना ते एकदम हसत असतात कारण त्यांचा तर पूर्ण प्लॅन सक्सेसफुल झाला आहे मंडळी. आणि नाचत असता त्यात मैपतराव तर इतके खुश आहे की कारण त्याचे दारूही पियायला लागले त्यांना. आणि इकडं यांच्याजवळ मोबाईल कसं काय आला आहे कुणास ठाऊक पण नागराजवळ सुद्धा मोबाईल आहे. आणि ते सर्व पाचीच्या पाची व्हिडिओ कॉल करून एकमेकाशी बोलत असतात. सचिन तर इतका संतापात म्हणतोय की तुझी हीच लायकी होती सायली बरं झालं तुला जेलमध्ये टाकलं. आणि हे तर सर्व प्लॅन प्रियाचाच असतो मंडळी. आणि ते सर्वजण प्रियाला शाबासकी देत आहे. खरंच बाकी प्रिया मानलं तुला जे आम्ही बाहेर राहून करू शकलो नाही ते तू आतमध्ये केलं. पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच आहे प्रेक्षकांना तर सायलीला जेव्हा जेलमध्ये गेल्यानंतर प्रिया तिच्यासाठी काय करते कारण तिचा खूप त्रास द्यायचा प्लॅन आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.